ऋषी ब्लॉगरच्या बोरला धबधबा लागल्याची अफवा इंस्टाग्रामवर 14 लाख लोकांनी पाहिली। आता ती अफवा खरी होती का खोटी ते तुम्हाला आज या व्लॉग मध्ये समजल। तर मंडळी व्लॉग पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल। तर झालं असं की जेव्हा सकाळी सकाळी बोरची गाडी आली त्या दादाला म्हणलं तू गाडी घाल, गाड्या झाडं मोडलेच चालतील पण आपल्या फार्म हाऊसला धक्का नको लावू, त्याच्यावर आपल्याला लय पाहुणे बोलवायचे। आता पाहुणे कोण बोलवायचे ते मी तुम्हाला पुढे सांगतो, पण पहिले बोरची पूजा करून घेतो। मग एक बारक्या पोराकडे कॅमेरा दिला आणि त्यानंतरच मी गेलो पूजा करायला। त्यात मला बुट्टावरून नाही लय लागले, म्हणे बुट्टा काढून पूजा करायची राती बावड्या, तू काही शिकला का नाही? म्हणलं नाही हो, माझ्या लक्षातच नाही राहिलं। मग त्यात काकांनी त्यांनी लगेच उदबत्त्या घेतल्या, पाटीला आलते त्यांनी पूजा केली आणि आमच्या आबांनी लगेच 100ची नोट काढून दिली, 101 रुपया डायरेक्ट बोरची दक्षिणा दिली। आता दक्षिणा दिल्याच्या नंतर विषय असा झाला की 100 रुपये दक्षिणा दिलती आणि मी त्याच्यावर मोकार रुबाब करीत होतो। आता रुबाब बिबाब मा करून झाला, त्याने फोकारलं मला, म्हणलं तू निघ म्हणे इडून। नाही रे म्हणलं भाऊ, अरे बोर घेतोय, व्हिडिओ काढायचा आहे मला। मग व्हिडिओ काढायला मी सुरुवातच केली होती, तर तेवढ्यात म्हणला चला आता चालू करू म्हणे। मग त्याने गाडी बिडी डाळवली आणि त्यात आपल्या जावयानं अख्ख्याला खडीसाखर वाटली तर तोंड गोड केल्याच्या नंतर लगेच बोर सुरू झाला। बोर कसा सुरू झाला तर तो असा बघा, अय भोय यार ढळवितो का नाही, मा कॅमेऱ्यात जाईल स्टोरेज भरून बाबा, मा स्टोरेज एक तर लय कमी पडत आहे। त्यात त्यानं बोरची गाडी बिडी डाळवली, मग रप्पा पाईप लोटायला सुरुवात केली। त्याला म्हणलं ए दाद्या एकदम भारी पाणी निघालं पाहिजे, जर पाणी नाही निघालं भाऊ तुझी गाडी सहित लावून घेईल भाऊ आपल्या फार्म हाऊस। मला म्हणला भाऊ आमचं पोटा पाण्याचं काम आहे दादा, गाडी बिडी नका लावून घेऊ, तुमच्या बोरला पाणी लागेल 100% खात्री देतो। खात्री दिली म्हणले माझ्या फिलिंग तर डायरेक्ट डागात गेल्या होत्या। मग केला बोर चालू, बोर तर पहिल्यांदा नुसता फुफुटेच हाणायला लागलाय। म्हणलं आयले याला पाणी लागत का नाही, गाड्या नुसता फुफुटच हाणतंय। त्यात आमच्या अंगावर खडे उडावले, मागं सरकायला लावलं। तो म्हणे हाय ना तुम्हाला आदेश आहे का बोर पासून जरा लांबच राहा, मग नुसता फुफुटा हाणला। म्हणलं आयला आता पाणी लागत का नाही लागत हा मोठा प्रश्न आमच्या डोक्यात पडला होता। आता डोक्यात फरक पडल्यासारखी गंमत होती, जेव्हा बोर खालून फुफुटाच निघायला सुरुवात होती। आता म्हणलं ठीक आहे सुरुवात झाली, थोडाफार फुफुटा निघणारच आहे, पण विषय असा झाला का बोर शेवटपर्यंत जाईपर्यंत बोरनं आपल्या फुफुटाच हाणलाय, तेव्हा बोरला पाणी किती येतंय काय आहे काहीच माहित नाही। आता त्यात तुम्हाला दाखवतो का आम्ही नेमकं प्रोसेस काय काय केली जेव्हा ते समोर बोर नळीमध्ये पाणी निघत होतं। आता बोरच्या नळीत पाणी निघत होतं, त्याची मोटर बिटर फिट केल्याचा व्लॉग आपण इंस्टाग्रामवरती अपलोड केलाय, तो तिथं जाऊन बघा, तुम्हाला नक्कीच पाहायला भेटेल। एकदम क्वालिटी व्हिडिओ पडेल आजचाच व्हिडिओ जेव्हा हा व्हिडिओ एडिट करू राहिलो त्या टायमाचा। आता ठीक आहे चालतंय, आता बघूया आपण काय होतं काय नाही। त्यांना म्हणलं कटर बिटर बदलून घ्या तुमचं आणि लागू द्या कामाला। आता तुम्ही म्हणशाल नळीचा सीन नेमका काय आला। आता बोरची गाडी तर निघून गेली होती, पण आम्ही नळी घेऊन बोर धुत होतो। बोर धुण्याचं कारण असं का तुरटीच्या पाण्याने बोर धुवायचं असतं ज्या टायमाला आपल्या बोरला पाणी लागत नाही त्या टायमाला। मग आमचे आवाज बी लागले होते बोरमध्ये नळी टाकायला। म्हणलं आईला काय करावं आता, मी त्यांना नाही म्हणत होतो तरी म्हण थांब रे मी करतो म्हणे, मला माहिती कसं करायचंय। आता ही आयडिया सुद्धा आबांचीच होती, त्याच्यामुळे मी गप्प बसलो। म्हणलं आपण जास्त बोललो तर फुकट वाडा बसल आपल्याला, त्यापेक्षा ऐका जे सांगताय ते। मग आता विषय झाला असा का बोरची मोटर बिटर फिट करून झाली होती, बघा पाणी कसं हाणतंय। आता तुम्हाला वाटत असेल का बोर खाली धबधबा पडलाय का काय, तसं काहीच नाहीये मित्रांनो। बोरला आपल्याला पाणी कमीच लागलंय, पण थोडंफार पाणी येतंय, काय अडचण नाही। पण धबधबा वगैरे या सगळ्या अफवा त्या। आणि आजचा व्लॉग इथंच संपवतो। तुम्हाला व्लॉग आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका।